तुमचीही वेळ खूप कमी आहे का? आणि यामुळे तुमची पार्टनर असमाधानी राहतीये का? चिंता करू नका, कारण आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. नमस्कार सर्वांना, मी आहे तुमची होस्ट डॉक्टर नमिता पाटील आणि आज आपण बोलणार आहोत बोटांच्या वापराविषयी. होय, ज्यांची वेळ खूपच कमी आहे किंवा जे वेळ वाढवण्यासाठी उपचार घेत आहेत आणि आपली वेळ वाढवू इच्छित आहेत. पण हे काही चुटकीसरशी होणारं काम नाहीये. याला थोडा वेळ लागतो. मग अशा वेळी जर तुम्हाला तुमच्या फिमेल पार्टनरला पूर्णपणे समाधानी करायचं असेल, तर तुम्ही तुमच्या बोटांचा आधार कसा घ्यावा आणि का घ्यावा, आज याच विषयावर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. बघा, याआधी मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये फोरप्ले आणि जिभेच्या वापराविषयी बोलले आहे. आज आपण बोटांच्या वापराविषयी बोलूया. बघा, होतं काय की फिमेल पार्टनरला पेनिट्रेशनच्या प्रक्रियेतून समाधान नक्कीच मिळतं, पण त्यापेक्षाही जास्त समाधान त्यांना स्टिम्युलेशन प्रोसेसमध्ये म्हणजेच फोरप्लेमध्ये मिळतं. जर तुम्ही उत्तम प्रकारे फोरप्ले केलात, तिला चांगल्या प्रकारे गरम केलात, तर ती तिथेच अर्धी समाधानी होते. ती पूर्णपणे अराउज होते आणि सोबतच ती पुढच्या कृतीसाठी रेडीसुद्धा होते आणि बऱ्याच अंशी तृप्तही होते. आणि तिथे ज्यांची वेळ खूपच जास्त आहे किंवा ठीकठाक आहे, ज्यांना आत्मविश्वास आहे की मी वेगवेगळ्या पोझिशन्स वापरून माझ्या वेळेवर नियंत्रण ठेवून चांगल्या पेनिट्रेशनद्वारे माझ्या पार्टनरला संतुष्ट करू शकतो, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाहीये. पण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूपच फायदेशीर आहे ज्यांची वेळ खूपच कमी आहे. बघा, पेनिट्रेट करण्यापूर्वी जेव्हा तुम्ही पाहताय की तुमची फिमेल पार्टनर चांगल्या प्रकारे ल्यूब पास करत आहे, तेव्हा आधी एका बोटाचा आधार घ्या. फक्त एक बोट हे पेनिट्रेट करा, जी स्पॉटला स्टिम्युलेट करा. याद्वारे हळूहळू आधी खूप स्लो प्रोसेसमध्ये पेनिट्रेट करा, फिंगरिंग करा. त्यानंतर तुम्ही 2 बोटांचा आधार घेऊ शकता. जर एका बोटाने काम होत असेल तर एकच वापरा, पण जर तुम्हाला वाटत असेल की नाही 2 बोटांनी कॉन्फिडन्स अधिक वाढेल आणि तिला जास्त समाधान मिळेल, तर 2 बोटं वापरा. कारण प्रत्येकीची वजायनल इलास्टिसिटी समान नसते. बऱ्याच फिमेल पार्टनर्स अशा असतात ज्यांची वजायनल इलास्टिसिटी खूप चांगली असते, त्यामुळे त्यांच्यासाठी एक बोट पुरेसं असतं. आणि जर कोणाची लवचिकता थोडी सैल झाली असेल, तर तिथे तुम्ही 2 बोटांचा वापर करू शकता. आणि त्यामुळे तुम्ही स्वतः पुन्हा एकदा पाहाल की फिमेल पार्टनर आधी जेवढी ओली झाली होती, आता तिचा ओलेपणा आणखी वाढत आहे. याचा अर्थ स्टिम्युलेशन काम करत आहे. घर्षणामुळे त्यांचं स्टिम्युलेशन जनरेट होत आहे. सेन्सिटिव्हिटी वाढत आहे. शरीराची संवेदनशीलता जितकी वाढेल, तितकीच फिमेल पार्टनर अधिक ल्यूब पास करेल. कारण शरीराला आणखी जास्त गरज असते आणि आणखी जास्त फ्लेक्सिबिलिटी हवी असते. यानंतर जेव्हा तुम्ही पाहाल की नाही, तुमची फिमेल पार्टनर मगाशी जेवढी उत्तेजित दिसत होती, आता तिची उत्तेजना थोडी कमी झाली आहे. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या बोटांनी फ्रिक्शन देता, तेव्हा तुम्ही तुमच्या बोटांना तुमच्या सोयीनुसार वाकवू शकता आणि जी स्पॉटला थेट स्टिम्युलेट करू शकता, तिथे हिट करू शकता. त्यामुळे फिमेल पार्टनरला समाधानी करणं जास्त सोपं होऊन जातं. हे एक सत्य आहे. जेव्हा तुम्ही बघताय की तिची उत्तेजना आता शमत आहे, ती खूप चांगल्या प्रकारे समाधानी झाली आहे किंवा झाली आहे, त्यानंतर मग तुम्ही स्वतः पेनिट्रेट करा. शेवटी जेव्हा तुम्ही पेनिट्रेट कराल, तेव्हा जर तुमचा 1 मिनिटातही डिस्चार्ज झाला ना, तरीही तुमची फिमेल पार्टनर पूर्णपणे समाधानी झालेली असेल. हे एक खूप चांगलं सोल्युशन आहे. बरेच पुरुष असतात जे यासाठी संकोच करतात. बऱ्याच महिलाही असतात ज्यांना याबाबतीत संकोच वाटतो. पण हो, लाजाळू महिलांसाठी याबाबतीत आत्मविश्वास आणणं इतकं सोपं नसतं. पण तुम्हाला स्वतःहून हे करावं लागेल आणि तुम्ही या पद्धतीने करू शकता. तुम्ही स्वतः पाहाल की किती उत्तम प्रकारे तुम्हा दोघांनाही जे समाधान हवं आहे ते अचीव्ह होतं. अर्ली डिस्चार्जच्या केसमध्ये काय होतं, पुरुष स्वतःही समाधानी होऊ शकत नाही. महिलेला समाधानी करणं तर दूरचीच गोष्ट राहिली. पण या प्रक्रियेमुळे हे काम खूप सोपं आणि तुमच्यासाठी खूप चांगलं होऊन जातं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.